राळेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्या, समस्या घेऊन दिनांक 24/9/2024 रोजी मंगळवारला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे आयोजन केले त्यावेळी वातावरण चांगले होते, पण ऐन मोर्चाच्या दिवशी सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आणि पाऊस सुद्धा सुरू होता. पावसामुळे मोर्चा वेळेपेक्षा बराच उशिरा निघाला. हा मोर्चा काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयापासून ऐन पावसाळ्यात सरकारच्या विरोधात नारे देत सोबतच मागण्यांचे नारे देत शहरातून फिरत राळेगाव तहसील कार्यालयाजवळ धडकला. कार्यालयासमोर या मोर्चाला माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरकेसर, ॲडव्होकेट प्रफुल्ल भाऊ मानकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले, आश्वासन दिले आणि उपस्थित जनतेची मने जिंकली. या कार्यक्रमात शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, ओबीसी विभागाचे अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे, प्रदीप ठोणे, राळेगाव उपनगराध्यक्ष जानराव गिरी, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे, शहर प्रमुख इम्रान खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राळेगाव तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, मिलिंद इंगोले, नंदकुमार गांधी तसेच विविध सहकार क्षेत्रातील मुरब्बी पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते. अशा ऐनवेळी वातावरण बिघडून सुद्धा 5,000च्या जवळपास संख्या उपस्थित होती. यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला निवेदन दिले आणि ताबडतोब शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सांगितले. या मोर्चातील आजची उपस्थिती सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारी होती. या मोर्चाची पूर्ण तालुक्यातील जनतेत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. गाव माझा न्यूज करिता संजय कारवटकर, यवतमाळ.